वंदे मातरम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. या ठिकाणाहून आपण आता दादरला चाललेलो आहोत. दादरवरून आता आपण वांद्रा टर्मिनस या ठिकाणी जाणार आहे. वांद्रा टर्मिनसपासून आपल्याला वेरावल ट्रेन पकडायची आहे एक्सप्रेस. या ठिकाणी दादर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला वांद्रा टर्मिनसला जाण्यासाठी हार्डली 15 मिनिटाचा वेळ लागतो. या ठिकाणी बघू शकता सुंदर असं वातावरण आहे आणि या ठिकाणी अशी जी वाइब्स आपल्याला भेटते की आपण गुरुदत्तांच्या भेटीला चाललेलो आहोत. या ठिकाणी तुम्हाला माहिती देतो की वेरावलपासून एक स्टेशन अगोदर जुनागड आहे. या ठिकाणी आपल्याला उतरायचं आहे. त्यामुळे तिकडे जाण्यासाठी आपल्याला बँड्रा टर्मिनस लक्षात आलं पाहिजे. आता मी तुम्हाला रस्त्यामध्ये सर्व माहिती देणार आहे. या बांद्र्याचा पूर्व दिशेचा भाग आहे, खूप सुंदर. या ठिकाणी थोडा पाऊस पडल्यामुळे थोडी जरा गडबड झालेली आहे. आता मी रेनकोट घालतो आहे, पण आता थोडा पाऊस कमी झाला तर मी रेनकोट काढून आहे ना तुम्हाला आता आपल्या वेरावल जी ट्रेन उभी राहते तिकडे घेऊन चाललो आहे. स्टेशनपासून हार्डली 15 मिनटाच्या अंतरावरती हे चालणं आहे. तुम्ही बघू शकता खूप असा उत्साह आहे चेहऱ्यावरती. तुम्हाला संपूर्ण माहिती मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला देणार आहे की तुम्हाला कसं जायचं आहे, कसं राहायचं आहे. तुम्ही बघू शकता पावसाचा आनंद तुम्ही घ्या व्हिडिओमध्ये बघून. तुम्ही बाहेर पण बघू शकता. बघा माझे कपडे पूर्ण भिजलेले आहे, त्यामुळे तुम्ही रेनकोट काढला. आता स्टेशनजवळ आल्यामुळे मला असं सुकं होण्यासाठी मला रेनकोट काढावा लागला आहे. या ठिकाणी बघू शकता ही आपली ट्रेन उभी आहे इथे. बँड्राला आल्यानंतर ही ट्रेन आय थिंक अर्धा तास अगोदरच उभी आहे, 1 तास अगोदर उभी आहे. आपण आपल्या जागेची निश्चितता करून घेतली आहे. या ठिकाणी बघू शकता आपला मित्रपरिवार पण या ठिकाणी आलेला आहे. खूप जणांचा असा जमाव आहे. आपण घेऊन चाललेलो आहोत गुरुदत्तांच्या भेटीला. या ठिकाणी आता आपली ट्रेन निघालेली आहे. मला आता जुनागड स्टेशन दाखवतो, चला. मध्ये थोडा रेस्ट म्हणून आम्ही आता या ठिकाणी उतरलेलो आहे. या ठिकाणी बघू शकता की आपल्याला हे जंक्शन दिसतंय, जेतलसर जंक्शन. तर असं दृश्य आणि वातावरण. आता आपण 10:30 वाजता आपण जुनागड या ठिकाणी उतरतोय. जुनागडपासून काही मिनिटाच्या अंतरावर आपण राहण्याची सोय केलेली आहे. जुनागडच्या या इतिहास खूप जुना आहे, बघण्यासारखा आणि ऐकण्यासारखा आहे. आणि या ठिकाणी आपले मित्रमंडळी यांना आपण दिशा दाखवत आपण सगळ्यांना नमस्कार हाय करून निघालेलो आहे. आपल्यासोबत हे अनुभव घेताना ही सगळे काही मंडळी आहेत त्यांचंही आपण क्षण टिपणार आहोत. हे जुनागड स्टेशन आहे. या स्टेशनपासून इथून डुकडुक गाड्या भेटतात. या गाड्या हार्डली 20 रुपये घेतात आपल्या हॉटेलपर्यंत जाण्यासाठी. हॉटेलचं ठिकाण मी तुम्हाला मेन्शन करून टाकेल. हे आपलं हॉटेल आहे. या ठिकाणी आपली तयारी झालेली आहे, आपण निघालो आहे. तुम्ही बघू शकता 11:30 वाजता आपलं आवरून निघालो आहे. आता आपण थोडा जेवणार आहोत आणि जेवणाचा आस्वाद घेऊन आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. या ठिकाणी हे हॉटेल बघू शकता. या हॉटेलचं नाव तुम्हाला पॉज करून भेटेल. त्यानंतर त्याच्यासमोरच हे सागर रेस्टॉरंट म्हणून हॉटेल आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी सागर रेस्टॉरंटला भेट द्या. खूप इकडची माणसं खूप चांगली आहे व खूप मदत करतात आपल्या जेवणासाठी, सर्विंगसाठी. मला खूप आनंद झाला त्यांच्यासोबत अनुभव घेतल्यानंतर. आपले सर्व मित्रमंडळी बघितल्यानंतर आपण आता सुद्धा जेवणाचा आस्वाद घेणार आहे. आपण थोडा उशीर झाला आपल्याला थोडा. असं थोडा मसाले पापडचा आस्वाद घेत आपण पुढच्या जेवणासाठी तयारी करतो आहे. सुंदर असं जेवण आलेलं आहे आपलं. आणि या सागर हॉटेलचं खूप कौतुक आहे की यांनी कमी वेळामध्ये आपल्याला मस्त सर्व्हिस दिलेली आहे. चला तर मी आता अनुभव घेतो, आनंद घेतो या जेवणाचा आणि थोडा वेळ भेटू आपण. नमो आदेश. आपण आता जाणार आहोत गिरनार पर्वताच्या खाली. या ठिकाणी आपण बघतोय आता आपण इथून 5 मिनिटात निघणार आहोत आणि या ठिकाणाहून आपण रिक्षा पकडणार आणि रिक्षाने आपण 10 मिनिटात आपण गिरनार पर्वताच्या या ठिकाणी पोचणार आहोत. सुंदर असा अनुभव आणि सुंदर अशी निसर्गाची किमया बघून आपल्याला आनंद होईल. या ठिकाणी जरूर येऊन भेट द्या. आपल्या गुरुदत्तांच्या भेटीसाठी येण्याचा मार्ग खूप सोपा आहे व आपल्याला वेळ आलेली आणि आपण बोलवतो आहे आणि आपल्याला जावंच लागतं आहे. नमो आदेश. या ठिकाणी असं सुंदर दृश्य बघितल्यानंतर आपण थोड्याच वेळात आपण गिरनार पर्वताच्या खालच्या दिशेला जिथे पार्वती आणि शंकराच्या देवीचं या ठिकाणी लग्न झालं असे आख्यायिका आहे, या ठिकाणी आपण पोचणार आहोत. श्री भवनाथ महादेव मंदिर हे नावाजलेलं असतं. आपण या ठिकाणी पोचलो आहे. रिक्षातून उतरल्यानंतर काही अंतरावरतीच या ठिकाणी असं जे सुंदर दृश्य आपल्याला बघायला भेटतं, हे डोळ्यात सामावण्यासारखं आहे. या ठिकाणी बघू शकता की आपल्याला अशी सुंदर अशी शिवमुद्रा, शिव मंदिराच्या शिवलिंगाची ही इमारत दिसते. या ठिकाणी आपण नुकताच दर्शन घेतो आहे. आपण
इथे येण्यानंतर काय करायला पाहिजे हे पॉज करून बघूया आणि वाचून घ्या. महाशिवरात्रीच्या दिवशी हा सुंदर अनुभव खूप अनुभवायला भेटतो, कारण या ठिकाणी खूप भरपूर गर्दी होते. कारण हे जे भवनाथ मंदिर आहे महादेवाचं, ही खूप प्रख्यात मंदिर आहे. या ठिकाणी एक कुंड आहे, या कुंडाचे मृगीकुंड नाव आहे. आपण दर्शन घेतोय महादेवाचे, या महादेवाच्या दर्शनासाठी आपण आतुरतेने जेवढी वाट बघत होतो तेवढाही डोळ्यात माझ्या अनुभव दाटतोय की या ठिकाणी काय अशी शक्ती आहे की आपल्याला ऊर्जा देते. सुंदर असं हे बांधकाम आणि सुंदर अशी प्रतिमा या ठिकाणी मूर्तीची आहे. आपल्या नंदी महाराजाचं दर्शन घेऊन आपण हे सुंदर असं दृश्य आपण अनुभवतोय. हे डोळ्यात टिपण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण नक्की येऊन इथं भेट देऊन अनुभवायला घेतली पाहिजे. महादेवाचं मंदिर हे सुंदर असं मूर्ती या ठिकाणी दिसते आणि हा अनुभव हा डोळ्यात सामावण्यासारखा आहे. खूप मी बघितलं, खूप मंदिरं फिरलो, पण यासारखं मंदिर मला आजपर्यंत कुठे भेटलेलं नाही. शिवलिंगाच्या या शिवमंदिरामध्ये जे महादेवाचं मंदिर आहे, या ठिकाणी एक आख्यायिका असते की आपल्याला पूर्ण राऊंड नसतो मारायचा, की अर्धी प्रदक्षिणा घालायची असते. अर्धी प्रदक्षिणा घातल्यानंतर आपण रिटर्न आपल्या मार्गस्थ व्हायचं असतं आपल्या महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर. या ठिकाणी हे असे नाणे अडकवायची पद्धत आहे आणि जी जुनी परंपरा जी चालू आहे ही अशी या ठिकाणी बघू शकता. शंकराच्या जलाचं आपण प्राशन करून या ठिकाणी आपण बाजूलाच इथं मंदिर आहे त्याचं आपण बघतोय. मूर्ती आहे या देवाची आणि या ठिकाणी मृगीकुंड हे नाव आहे. मृगीकुंडाचा हे इतिहास हा तुम्ही गुगलवरती सर्च करून बघू शकता. या ठिकाणी मृगीकुंड हा च्या बाजूला आसपास परिसर सुंदर असं वाटलेला. आपण आता चाललो आहोत या पालखीच्या ठिकाणी. या ठिकाणी आजूबाजूला खूप जैन मंदिरं बघायला भेटतात आपल्याला, पण आपल्या हिंदुत्व आणि आपल्या जे रूढी परंपरा व आपले जे नवनाथ जे आहेत ह्यांचे अस्तित्व आपल्याला टिकवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपली एकता आणि या ठिकाणी आपलं हे अस्तित्व आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला इथे येणंच आहे. गुरुदत्तांच्या या पालखी सोहळा व अनुभवाचा जो अनुभव आला आहे मला खूप सुंदर असा आलेला आहे. या ठिकाणी आपले शंख वाजवत आहेत काका. हा जल्लोष आणि हा उत्साह बघून तुम्हालाही आनंद होत असेल. या ठिकाणी आपली पालखी गेलेली आहे. पुढे छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरुदत्तांचा फोटो या पालखीमध्ये असतो आणि आपल्या नमो आदेशाचा गजर करून आपल्या या गुरुदत्तांच्या पायथ्याच्या किनाऱ्याजवळ आपण पोचलेलो आहोत. पर्वताही समोर दृश्य बघू शकता. ही पर्वतरांग आहे ज्या या ठिकाणी आपल्याला गिरनार पर्वत उभं चढायचं आहे. या ठिकाणी आपला जयघोष छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा या ठिकाणी होतो. या ठिकाणी मारुतीचं मंदिर आहे. ही बघा, ही जी पालखी आपल्याला पायथ्याच्या जाऊन टच करून आलेली आहे ही आपल्याला उद्या तिथं अनुभवायला भेटणार आहे. या ठिकाणी बघू शकता की ते साधू संत महात्मे या ठिकाणी आपल्या अस्तित्वाच्या लढा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. माझा व्हिडिओचा अर्थ असा नाही की मी कोणाच्या धर्माला व कोणत्याही पंथाला मी असं अनुसरून बोलतोय. मला फक्त आपल्या हिंदुत्व आणि आपल्या जे इतिहास आहे तो मला टिकवायचा आणि त्यासाठी मला ही माहिती देणं गरजेचं आहे. कारण बहुतांश असे काही लोक आहेत की आपल्या देवाच्या विटंबनासाठी खूप तयारी आहात, पण आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर या गोष्टी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतलेल्या आहेत की आपलं अस्तित्व आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला हा लढा द्यावाच लागतो. त्यामुळे या ठिकाणी मी बघू शकता की खूप सुंदर असं हे दृश्य. खूप जैन मंदिर आणि खूप आपले हिंदुत्वाचे मंदिर आहेत. मारुतीचं मंदिर आहे. खूप असे बघू शकता ही सुंदर अशी मूर्ती आहे या ठिकाणी. त्याच्या बाजूला आहे कोळी समाज आपल्याला भेटीसाठी आलेला आहे. कोळी समाज पण नाचतोय, गातोय, त्यांचा आनंद लुटतोय. पालखी सोहळ्यात प्रत्येकाच्या गावातून, प्रत्येकाच्या शहरातून येते ही भेट देण्यासाठी खूप इथं. आणि इथं उपाशी कोणी राहत नाही. या ठिकाणी अन्नछत्र म्हणून एक ठिकाण आहे, मंदिराच्या बाजूलाच आहे. तुम्ही आल्यानंतर इथं तुम्ही 24 तास कधीही या. तुम्हाला 24 तासामधले सकाळच्या, दिवसा व रात्री संध्याकाळचे 2 भोजनाचा कार्यक्रम असतो. या ठिकाणी ज्योत पेटवली जाते. या ठिकाणची ज्योत बघा किती सुंदर असं आपल्याला आपल्या अस्तित्वाची किती जाणीव करून देते की आपण कोणत्या अस्तित्वात आपण जन्माला आलेलो आहे, आपण काय करतो आहे. या ठिकाणी आपण या ज्योतीचं दर्शन घेऊया, पालखीचं दर्शन घेऊया आणि या ठिकाणी जो भोजन कार्यक्रम आहे त्याचा आपण आनंद घेऊया व तुम्हाला दृश्य दाखवतो की या ठिकाणी कसं चालतात. बघू शकता आपल्या दत्त महाराजांचा मंदिराचा फोटो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा या ठिकाणी प्रतिमा ठेवलेली आहे. मला खूप अनुभवायला खूप छान वाटलं
आपल्या या ठिकाणी अन्नछत्रजेचा कार्यक्रम चालू आहे. सुंदर असा, कोणाचीही गडबड नाही, गोंधळ नाही व शांततेत हा कार्यक्रम चालला आहे. नमो आदेश, नमो आदेश, नमो आदेश. आपण सगळ्यांचा आदेश घेऊन या ठिकाणी आता थोडी सांगता करणार आहोत आणि आपण आपल्या मार्गस्थी लागणार आहोत. पण त्याच्या जाण्या अगोदर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला स्वइच्छुक काही दानधर्म करायचं असेल तर या ठिकाणी द्यावं. हा सुंदर असा गड या ठिकाणी जो आपल्याला अनुभवायला भेटतो आहे, या अनुभव आपल्याला उद्या घ्यायचा आहे. चला तर मग आपण जाऊया परत आपल्या राहत्या ठिकाणी, कारण आपल्याला उद्या सकाळी लवकर येऊन आपल्याला दर्शन घ्यायचं. चला, नमो आदेश, जय गिरनार.